ज्वारी मका खरेदी ऑनलाईन करा किंवा भावांतर योजना शेतकऱ्यांसाठी लागू करा. पाचोरा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारी मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. खरीप हंगामात शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्यात रब्बीतही निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि त्यात शासकीय खरेदी नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांना उन्हातान्हात नाव नोंदणीसाठी वाट पाहण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांवर नेहमीच अस्मानी सुलतानी संकटासह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उन्हातान्हात हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत आणि हे मात्र दुर्दैव आहे. शेतकऱ्यांना डोक्यावर घेऊन प्रशासनाच्या दारात आपल्या मालाची विक्री करण्यासाठी नाव नोंदणी करण्याची वेळ येते आहे आणि यात मोठं दुर्दैव काय असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होतो आहे. शेतकरी राजा कापड कष्ट करून आपले अन्नधान्य पिकवतो, जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण या जगाच्या पोशिंद्याकडे खरंच शासन प्रशासन लक्ष देतंय का असा देखील सवाल उपस्थित होतो आहे. ज्याप्रमाणे कपाशी पिकाची नोंदणी ऑनलाईन झाली त्या धर्तीवर जर संबंधित प्रशासनाने ज्वारी मका खरेदीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू केली तर शेतकऱ्यांचा वेळही वाया जाणार नाही आणि शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर घर बसल्या आपल्या पिकाची नोंदणी करता येईल आणि यात पारदर्शकता येईल आणि सुलभ होईल अशी मागणी शेतकरी वर्गातून होते आहे किंवा भावांतर योजना आणल्या शेतकऱ्यांना ती वरदान ठरणार आहे. सध्या ज्वारी मका शासकीय खरेदीची नाव नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. यात मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण होऊन दिसून येत आहे तर काही ठिकाणी लाठीचार्ज झाल्याचे समोर येत आहे. शेतकरी आपल्या मालाच्या नोंदणीसाठी उन्हातान्हात भटकंती करावी लागत आहे. शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा खर्च होतो आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन भावांतर योजना लागू केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल आणि गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत भावांतर योजना मिळेल. कारण शेतकरी आपल्या शेतीमालाची नोंदणी करण्यासाठी शेतकी संघाच्या कार्यालयाभोवती रात्रंदिवस उपाशीपोटी बसून नाव नोंदणीची वाट बघावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होऊ शकतो आणि यात शेतकऱ्याने बाजार समितीमध्येच आपला माल विकण्याचा त्याच्या पावत्या संबंधित प्रशासनाच्या कार्यालयात जमा करण्याच्या आणि ज्या मालाची विक्री केली त्या मालाच्या पावत्या भावाच्या फरक असेल तर त्या भावाच्या फरकाने शेतकऱ्याच्या सरळ अकाउंटमध्ये भाव फरक जमा करावा आणि तो शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला भावांतर योजनेचा खऱ्या अर्थानं लाभ मिळेल अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पाचोरा तालुका अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नमस्कार, मी गुलाब पाटील, प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष पाचोरा. आता भरड धान्याच्या बाबतीत विषय असा आहे की भरड धान्य जर शासन खरेदी करते, आता या ठिकाणी तुम्ही नंबर लावतायत, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा बऱ्याच ठिकाणी वाद झालेत. भडगावला लाठीचार्ज झाला हो. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आयुष्यभर कष्ट करायचा, या देशाला पोसायचं आणि त्याच्यावर माझं धान्य घ्या हे म्हणण्यासाठी आणि टोकन मिळवण्यासाठी मारामाऱ्या होतात. पोलीस लाठीचार्ज करताय, प्रशासन काय करतंय? मला तर एकच वाटतं की हे जे भरड धान्याचे टोकन घेत आहेत, 300 रुपये टोकन, 200 रुपये टोकन प्रमाणे व्यापारी याचा उद्योग करतोय. काही राजकारण्यांचे जे जवळचे लोक आहेत त्याचे यादे गेले आहेत. 50% भरड धान्य शासन खरेदी करणार नाही, ते संपूर्ण व्यापारी खरेदी करतील आणि व्यापारीचे गोडाऊन भरले जातील. त्या गोडाऊनचे गोडाऊन व्यापारी खरेदी करणार, शासन खरेदी करणार नाही. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, तो शेतकरी आहे, तो आज अडचणीत आहे, त्याच्याकडे पैसा नाही. तो पावसाळ्यामध्ये तुम्ही जर भरड धान्य खरेदी करणार असाल तर तो पण शेतकरी थांबणार आहे का? त्याला जमीन तयार करायचे नाहीत का? त्याला पुढे आता बियाणं मटेरियल आणायचं नाही का? त्यासाठी तो ते घरात ठेवू शकत नाही. त्याला अडचणी भरपूर असतात म्हणून तो विकणार आहे. आणि हा जो फायदा आहे हा फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांचा आहे, दुसरा कोणाचाच नाही. आता या ठिकाणी माझं एकच मत आहे, तुम्हाला खरोखर शेतकऱ्याचा फायदा करायचा आहे ना, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी आहेत ना, अरे शेतकऱ्यांना मार्केटमध्ये माल विकू द्या, त्या पावत्या घ्या आणि भावांतर योजना सुरू करा. वरचे पैसे त्याला द्या ना, तुम्ही शासन द्यायचंय तुम्हाला, पण तुम्ही खरेदी करू शकत नाही कारण तुम्हाला मर्यादा असते, एवढंच खरेदी करायचं. त्यानंतर बारदान नसतं तर गोडाऊन नसतं, हे अनेक प्रकार तुम्ही सांगतात, परंतु मला पटत नाही. म्हणून मी एकच सांगतो, फडणवीस साहेब, तुम्हाला जर खरोखर शेतकऱ्याचा कळवळा असेल तर भावांतर योजना सुरू करा, मार्केटमध्ये विकू द्या शेतकऱ्यांना माल आणि त्याला वरचा पैसा तुम्ही द्या. पण तो असं करू शकत नाही का की तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी नाहीच आहेत. 288 आमदार महाराष्ट्रात आहेत, 78 आमदार विधान परिषदेचे आहेत. सगळेच म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचे पोरं, पण तुम्ही शेतकऱ्यांचे पोरं नाहीत, तुम्ही व्यापाऱ्यांचे, दलालांचे, भांडवलदारांचे, उद्योगपतींचे प्रतिनिधी आहेत.
शेतकऱ्याचा एक दिवस देखील तुम्ही विषय घेतला नाही. संसदेत कोणी आवाज दिला शेतकऱ्यांचा माल खरेदीच्या बाबतीत? कोणीच बोलू शकत नाही. सगळे चोर आहेत महाराष्ट्रात, जेवढे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, सगळे चोर आहेत, भामटे आहेत. तुम्हाला फक्त दलाली पाहिजे, कमिशन पाहिजे, टक्केवारी पाहिजे. शेतकरी मेला तरी चालेल. अहो, रोज शेतकरी आत्महत्या करतोय. काही लाज शरम काहीच वाटत नाही तुम्हाला? 19 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात किंड्या विकल्या सावकारासाठी, सावकारी पैसे भरण्यासाठी. तरी देखील तुम्हाला काही लाज शरम काही वाटत नाही. याच्यात मी एकच सांगतो, फडणवीस साहेब, तुम्हाला काही घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना बर्बाद करायचंय. रोज शेतकरी आत्महत्या करतोय. तुम्हाला एकच विनंती करतो, कमीत कमी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ना, अरे श्रद्धांजलीचं बोर्ड जर लावता येत नसेल तर त्याचं काहीतरी दुसरा अभिनंदन तर करा की तू चांगलं काम केलं बुवा. तुम्हाला चांगलं वाटत असेल शेतकरी आत्महत्या करणं तर त्याचं अभिनंदन करा, बोर्ड लावणं ठिकठिकाणी. काही तुम्हाला लाज शरम काही शिल्लक राहिलेली या मताचा मी आहे. तर मी शासनाला एकच सांगतो, तुम्हाला जर शेतकऱ्यांचा फायदा करायचा असेल, जर तुम्ही खरोखर शेतकऱ्यांची औलाद असेल, तर तुम्ही सरळ सरळ भावांतर योजना लागू करा आणि शेतकऱ्यांना पैसे द्या. नाही तर तुम्ही शेतकऱ्यांची औलाद नाही या मताचा मी. जय जवान जय किसान. मी युवा शेतकरी प्रशांत नाना पाटील शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल बोलण्यासाठी आलेलो आहे. तर आपण जर बघितलं तर सरकार शेतकऱ्यांसाठी ज्या नवीन नवीन योजना आणि स्कीम आणत असतं त्या सगळ्या ऑनलाईन पद्धतीने आणत असतं. जसं की शेतकऱ्यांसाठी ॲग्री कार्ड आणलं, फार्मर आय डी आणल्या, या स्कीम आणल्या. त्याचप्रमाणे कॉटन कपास हे किसान ॲप आणलं, ज्या करून शेतकऱ्यांना जी काही योजना होती कपाशीच्या खरेदी पणन महामंडळाकडनं खरेदीची, ती व्यवस्था अतिशय पारदर्शकतेने पार पाडावी यासाठी कॉटन कपास ॲप आणलं. त्याचप्रमाणे आपण सध्या तरी बघू शकतो की शेतकऱ्यांना ज्वारी आणि मक्का या पिकांसाठी सरकारी नोंदणी चालू आहे. तर आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना ही समस्या सुटण्यासाठी कुठल्याही पर्यंत शेतकी संघाने कागदपत्र जमा न करता हे सुद्धा एक ऑनलाईन प्रणालीने ही योजना राबवण्यात आणली पाहिजे, जेणेकरून या योजनेमध्ये आपल्याला 100% पारदर्शकता दिसेल आणि योग्य त्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि शेतकऱ्यांचा माल हा 100% खरेदी होईल. परंतु ही जी कागदोपत्री जमा करण्याची योजना आहे, या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर घोटाळा होण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येते. कारण मी सुद्धा दरवर्षी आपले नाव भरड धान्य योजनेमध्ये नोंदत असतो, परंतु एकही वर्षामध्ये मला ना ज्वारी किंवा मक्का या पिकांसाठी शेतकी संघातर्फे कुठल्याही प्रकारे कॉल आला नाही आणि कधी माझं धान्यही मोजलं गेलं नाही. त्या प्रकारे यावर्षी मी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण जर बघितलं तर भडगाव, एरोंडल, पाचोरा प्रचंड गर्दी आणि भडगाव या ठिकाणी जो काही शेतकऱ्यांमध्ये कल्लोळ झाला, तो कल्लोळ असा प्रकारचा कुठलाही कल्लोळ होणार नाही, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्या अडचणी येऊ नयेत. म्हणून आपण जर ही योजना ऑनलाईन प्रणाली एखादी ॲप काढून जर सुरुवात केली तर शेतकऱ्यांसाठी 100% फायद्याची ठरेल. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांचं जर तुम्हाला हित हवं असेल तर तुम्ही एक ॲप आणावं आणि त्या ॲपच्या सहाय्याने शेतकऱ्यांची ज्वारी आणि मक्का या पिकाची नोंदणी करून आणि पारदर्शकतेनुसार स्लॉट बुकिंग करून आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, एवढीच माझी प्रशासनाला विनंती.